अर्ध्या रात्री पायात गोळ्या लावून किंचात तुम्ही उठता का? कॅल्शियमचा गोळा घेऊनही फरक शून्य. वयाच्या 40 नंतर 10 पैकी 7 जणांना हा प्रॉब्लेम उद्भवतो. डॉक्टर फक्त सांगतात केळं खा, पण खरं कारण तर वेगळंच आहे. तुमच्या शरीरात सोडियम कमी झालंय का? काही अंश सोडियम तुमच्या घामातून जातं, काही बीपीच्या गोळ्यांनी निघून जातं आणि उरलं जे असतं थोडंफार ते मीठ कमी खा या सल्ल्याने निघून जातं. सोडियम कमी म्हणजे नर्व्हचं कंडक्शन बंद होऊन जातं आणि त्यामुळे स्नायू एकदम लॉक होतात आणि त्यामुळे पायात गोळे येतात तुमच्या. म्हणून केळं काही कामाचं नसतं तेव्हा. सोल्युशन काय याच्यावर? केळं म्हणजे पोटॅशियम साठी खाल्ल्याला सांगितलं जातं आणि कॅल्शियम. हा तर ह्या गोळ्या मागचं कारण नाहीये. मेन कारण आहे ते म्हणजे सोडियम. उपाय अगदी सोपा आहे आणि तुम्ही सर्वजण कोणी करू शकता असा उपाय आहे, कारण फक्त 10 रुपयात होणारा उपाय आहे. कोमट ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि त्यात चिमूटभर सैंधव मीठ टाकायचं आहे आणि रात्री झोपण्याच्या 1 तास आधी तुम्हाला हे ग्लासभर पाणी प्यायचं आहे. होमिओपॅथीमध्ये नॅट्रमूरच्या 6X 4 गोळ्या दिवसातून 3दा दिल्या जातात अशा कंप्लेंटसाठी. 7 दिवसात 90% लोकांच्या गोळ्या येणं बंद होतं. माझ्या पेशंटचे तसे रिझल्ट्स आहेत. तुम्हाला लेग क्रॅम्पचा त्रास आहे का? जर असेल तर कमेंटमध्ये यस लिहा, व्हिडिओ सेव्ह करा आणि ज्यांना त्रास आहे त्यांना शेअर करा आणि दुखणं वाटून घ्या. धन्यवाद.